कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डेकोरेशन, गौरी, प्रसाद, हा आजी मी सगळं नीट लिहून घेतलंय। फक्त आता एक शेवटचा प्रश्न। बापरे लीला, तू एवढं सगळं मनापासून करतेस ना, मला खूप आवडलं। विचार विचार, ठीक काय 10 प्रश्न विचार। आपण मूर्ती कोणाकडनं आणतो? आपल्या नेहमीच्या मूर्तिकाराकडनं, दरवर्षी तेच आपल्याला देतात करून। मूर्तिकार? किती मस्त। म्हणजे असे आपले काही ठरलेले मूर्तिकार आहेत का, ज्यांच्याकडनं जहागीरदार वर्षानुवर्ष अगदी 100 वर्ष वगैरे गेली मूर्ती बनवून घेतात? असं आहे? नाही नाही, 100 वर्ष कसली ग। अंतरा होती ना तोपर्यंत आपला अभिरामच गणपतीची मूर्ती स्वतः बनवायचा। हो, पण अंतरा गेली आणि मग काय अभिरामनं गणपती मूर्ती बनवायचं काय, गणेशोत्सवामध्ये भाग घेण्याचं, सहभागी होण्याचं टाळलं। अंतरा गेली आणि सगळं बदललं मग काही। आजी, गणेशोत्सवाची तयारी करायची ना, सांग आधी काय करायचं? तयारी काय, अगदी मुळापासूनच तयारी करावी लागणार आहे। आधी आपल्या मुळे काकांना, मूर्तिकारांना फोन करा। आयत्या वेळेला फोन केल्यानंतर मग मनासारखी मूर्ती मिळत नाही ना, करा आधी। हो, मी लगेच कॉल करते। आजी, मी सगळी यादी रूपाला दिली आहे, ती ऑर्डर करून ठेवेल सगळं। रूपाकडनं नाही, आधी विश्वरूपकडे ती फायनल यादी आहे, त्यांच्याशी बोलून घ्या। एजेंना गणपती बाप्पाची मूर्ती घडवता येते? मला तर माहितीच नव्हतं हे, पण आता ते मूर्ती का नाही करत? आजी, मी कॅटलॉग मागवून घेतला, आजच आपण मूर्ती फायनल करूया। बर, नको नको, त्याची काही गरज नाही। आजी, ह्या वर्षी गणेशोत्सवात आपल्या घरात बनवलेल्या मूर्तीचीच स्थापना करायची। मी एजंटकडनं मूर्ती बनवून घे। लीला, तुझी इच्छा कितीही चांगली असली तरी ती पूर्णत्वास जाईल याची शाश्वती नाहीये बाळा। अभिराम गणपतीची मूर्ती बनवायचा, आता ती गोष्ट इतिहास जमाच। अंतराला देखील खूप इच्छा असायची गणेशोत्सव साजरा करण्याची, त्यामुळे मग अभिराम देखील अगदी हिरिरीनं भाग घ्यायचा, त्यालाही रस होता त्याच्यामध्ये। पण आता अंतरा नाहीये तर अभिरामनं देखील गणेशोत्सवाकडे पाठच फिरव। आजी पण लीला, जे मूर्ती बनवणार नाहीत, उगाच प्रयत्न करू नकोस। नाहीतर काय, नुसती वेळ घालवायची कामं। तेच ना, जे इतक्या वर्षात आजींना जमलं नाही, दुर्गा वहिनींना जमलं नाही, ते तुला जमणार आहे? ठीक आहे। ह्या वर्षी काहीही झालं तरी मी एजंटकडनं गणपतीची मूर्ती बनवून घेणार म्हणजे घेणार, आणि तीच मूर्ती आपल्या घरात स्थापन होणार। आता याला तुम्ही माझा हट्ट समजा किंवा चॅलेंज। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।